पहिला निकाल आमचा 1 नंबरचा लागेल तर दुसराही तसाच लागेल आणि त्या 100च्या पुढे जे निवडून भाजपचे येणार आहेत त्यामध्ये आम्ही चौघे आहेत. आम्हाला हिशोबात धरा की जे लोक माझ्यावर आरोप करतात त्यांनी फक्त पुराव्यानिशी आरोप करावेत की ज्या ठिकाणी राहुल जाधवचं नाव आहे आणि या ठिकाणी राहुल जाधवनी लोकांची फसवणूक केलेली आहे किंवा लोकांची घरं पडली त्या ठिकाणी राहुल जाधव स्वतः होता. राहुल जाधवची इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी होती. पुरावे देऊन बोलावेत. रिक्षा चालक ते महापौर असा प्रवास असणारे राहुल जाधव जे माजी महापौर आहेत ते सध्या निवडणूक लढवत आहेत. ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, खरं तर रिक्षा चालक ते महापौर आणि आता पुन्हा एकदा नगरसेवकाची संधी मिळते. मी जेव्हापासून या राजकारणामध्ये आलेलो आहे तेव्हापासून मी ग्राउंड लेवलनेच काम करतो आणि भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळी जसे की चांद्यापासून तर मी पूर्णपणे सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम करतो. आम्ही प्रामाणिक करत असतो आणि महेशदादांच्या पावलावर पाऊल ठेवून या प्रभागाचा विकास साधण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे. सारिकाताई आणि मी जरी पदावर असलो तरी सुजाताताई असेल, निलेश शेठ असेल, निखिल दादा यांनी गेल्या 9 वर्षापासून एकदम प्रामाणिक सेवा या प्रभागाची केलेली आहे आणि म्हणून सुज्ञ जनता ही 100% आमच्या मागे उभी आहे आणि तुम्हाला 16 तारखेला 100% कळेल की भारतीय जनता पार्टीचा पॅनल हा बहुमताने निवडून आलेला आहे. आमचं प्रामाणिक काम आहे, लोकांवर आमचा विश्वास आहे. आम्ही कुणावर टीका वगैरे करण्यात आम्हाला वेळ नाही, कारण आम्ही आता आमचा प्रचार करतोय. आम्ही केलेली कामं हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय की गेल्या 9 वर्षापासून आम्ही कशा पद्धतीने काम केलं, महापौर असताना कसं काम केलं आणि करोना काळामध्ये आम्ही चौघेही जण या ठिकाणी या भागामध्ये लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांना कशी मदत होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत. तर त्या पद्धतीने इथं पाण्याच्या टाक्या असेल, शाळेच्या इमारती असतील, गार्डन असेल, खेळाचं मैदान असेल, अशा अनेक मग व्यायामशाळा असेल, स्मशानभूमी, दशक्रिया घाट देखील आपण पहा. या ठिकाणी आम्ही सर्व काही कामे करताना सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, डीपी रस्ते असतील, आमच्याकडे काही जादूची काडी नाही की एका रात्रीमध्ये आम्ही संपूर्ण विकास या ठिकाणी करू शकू. परंतु ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी डीपी रोडच्या आरक्षण आम्हाला उपलब्ध झाल्या त्या पद्धतीनं आम्ही या प्रभागाचा विकास केलेला आहे आणि म्हणून ही जनता आमच्या पाठीशी उभी आहे. आम्हाला या ठिकाणी नक्की ही जनता आशीर्वाद देणार आहे. भाजपने 100 पारचा नारा दिलेला आहे. 2 जण तर बिनविरोध झालेले आहेत. पुन्हा एकदा महापौर म्हणून संधी मिळू शकते तुम्हाला. भाजपने 100 पारचा नारा जो दिलेला आहे त्यामध्ये आम्ही चौघे पण आहे, हे पण बाकीच्यांनी समजून घ्यावं. पहिला निकाल आमचा 1 नंबरचा लागेल तर दुसराही तसाच लागेल आणि त्या 100च्या पुढे जे निवडून भाजपचे येणार आहेत त्यामध्ये आम्ही चौघे आहेत. आम्हाला हिशोबात धरा आणि 100 पारचा नारा दिला. बघा, एकदा मी महापौर झालेलो आहे, बरोबर, आणि पुन्हा संधी मिळू शकते का? माझ्यासारखे आणि माझ्यापेक्षा चांगले काम करणारे अनेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येणार आहे. परंतु भारतीय जनता पार्टी, महेशदादा शहर अध्यक्ष आणि आपले आमदार हे जो निर्णय घेतील तो आमच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला, नगरसेवकाला मान्य असतो. मध्यंतरी काही तुमच्यावर आरोप झाले होते, जे इंद्रायणी नदी काठच्या ठिकाणी बंगले पाडले होते त्याच्यावरनं काही आरोप झाले होते, त्यावरती तुम्ही काय सांगाल? मला माझ्या मतदारसंघात सर्व सुज्ञ मतदारांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत हाच मला एक म्हणजे मेसेज द्यायचा आहे की जे लोक माझ्यावर आरोप करतात त्यांनी फक्त पुराव्यानिशी आरोप करावेत की ज्या ठिकाणी राहुल जाधवचं नाव आहे आणि या ठिकाणी राहुल जाधवनी लोकांची फसवणूक केलेली आहे किंवा लोकांची घरं पडली त्या ठिकाणी राहुल जाधव स्वतः होता. राहुल जाधवची इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी होती. पुरावे देऊन बोलावेत. असे आरोप आम्हाला सुद्धा करता येतात, परंतु आम्हाला तशी ना आमच्या आईबापाची शिकवण आहे, ना आमच्या आमदाराची शिकवण आहे, ना आमच्या पक्षाची शिकवण आहे. त्यामुळं आम्ही फक्त एकच काम करतोय, आम्ही लोकांपर्यंत कसे जाईल, लोकांच्या समस्या कशा सुटतील आणि लोकांची कामं कशी पूर्ण होतील एवढंच काम आम्ही करतो. बाकीचे उद्योग करायला आम्हाला बिलकुल वेळ नाही.